अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये। आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृत चरित्र सारामृत याचा पहिला अध्याय पठण करणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूयात। अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभव्य नमः, श्री कुलदेवते नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबरेतिरे स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परम सुकल केवलम ज्ञानमूर्ति द्वादित गंगोस्तदशदमलक्ष्मय एकम नित्यम विमलमचलम सर्व साक्षीभूत भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि। ओम रक्तागरतवज्ञ पद्नेत्रे ससवज्ञ कथा टोपीचा माला दंडू कंबलू धर कंट्याक रक्षक त्रैगुणरहित त्रैलोकपालक विश्वासनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ वर्ता धारक पाहि माम। जय जय क्षीरसागर माय चक्र चालका विनाशे शेषे अनंत वेशा अनामिता जो सकळ विश्वाचा जनता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथरंभू नमो तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदन भरशेदर गमेलीला जयाचे तया मंगलाशी साष्टांग नमुने या करी प्रार्थना वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे व्हावे। हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होता तत्वाचा तत्वता सकळ काव्यात येता हाता ती ब्रह्मसत्ता नेमेले जो अज्ञान तिमिर नाशक विज्ञान शेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवरे तेवी असती मातपित तैशीची श्रेष्ठ गुरुवरे चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रह त्रिकुमार दत्तात्रय नेमिले धर्म संस्थापन करणे युगी युगी अवतार घेणे नाना विधी वेशने जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जेव्हा त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठ्या आणि कोणत्या कोळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविली नानाविध भक्त मनोरथ पुरविली त्याशी साष्टांगन करुनिया करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जनी गावायचे योजिले करता आणि करिता तुझ एक स्वामीनाथा माझ्या इटा वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून स्तुती संतुष्ली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करून आता नमू साधू वृद जास्ती नाही भेदाभेद ते स्वास्थ्यमुखी आनंदमय सदोदित राहती। वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग। कवी कुलमटस नविले कवी कालिदास त्यांची नाट्य रचना विशेष प्रिय झाली। श्रीधर आणि वामन त्यांची ग्रंथरचना पाहुण्या ते डोलविते मान त्याचे चरण नमिले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामधिक भक्त ग्रंथ रंभी तया नमित वरद प्रसाद कारणे। अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयासी राहण्या ग्रंथ रचना करावी आता करू नमन जे का शोत विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सरदार बैसले परी हे अमृत जाणून आदर धरावाजी असे माझे संस्कृत वाणी तीकडे न पाहावे। स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्राचा त्या महाधुन्य त्यांना पाही अनमोल मुक्ता फळे घेतले काही घ्यावया मान सुज्ञा अनुमानचित काही न करावा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा समंत आदरे भक्तपदी तो प्रथमाध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नाम प्रथमाध्याय गोढा। श्री शंकराम पूर्णमस्तु श्री श्रीपाद वल्लभा पूर्णमस्तु। अध्याय समाप्त।